बघा आता शेवटी राजकारण आहे, निवडणुकीचं म्हणजे वातावरण आता सुरू झालेलं आहे, दिवाळीचा उत्सव आहे, भेटीगाठी तर स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की राजकारण आहे, प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने प्रयत्न करणारच आहे. पण मी माझ्या पक्षाच्या संदर्भात मी जास्त सांगू शकते आणि आम्हीसुद्धा भाजप म्हणून आज महायुती म्हणून आमच्या पण पक्षाकडनं तयारी चालू आहे आणि नक्कीच पूर्ण ताकदीने निवडणुकीला भाजप म्हणून आम्ही समोर जाऊच आणि प्रयत्न हाच राहील की जास्तीत जास्त महानगरपालिका आमच्या येतीलच. बघा मी याच्यात सांगेल की याच्यामध्ये मी आदरणीय आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींचे पण आभार मानेल आणि खास करून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपले राज्याचे दोघं उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांचे पण मनापासून आभार मानते की ह्या सगळ्या लोकांनी स्वतः जातीने लक्ष घालून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मंजूर केला, चांगले पॅकेज मंजूर केले. आज कोरडवाहू असेल किंवा बागायती शेती असेल किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जनावरं वाहून गेलेले आहे. अशा सगळ्या लोकांसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि आजच मला कलेक्टरांनी सांगितलं की आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी सुद्धा आता GR आलेला आहे आणि प्रयत्न हाच चालू आहे की ह्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे हे पोचतील. आणि मला असं वाटतं की राज्य सरकारने आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्य पद्धतीने ह्या सगळी पुराची परिस्थिती किंवा शेतकऱ्यांची जी काही परिस्थिती होती ही सगळी त्यांनी व्यवस्थित हाताळली आणि आज आपण बघू शकतो की शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम राज्य सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आहे. सर्वात आधी माझ्याकडनं दिवाळीच्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा. त्यांची ही दिवाळी सुख समृद्धीची जावो आणि खास करून जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी पावसाची राहिलेली आहे, शेतकऱ्यांची राहिलेली आहे, तर ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की शेतकऱ्यांच्या घरी सुख समृद्धी लाभो. आणि खेळाडूंसाठी की माझ्या शुभेच्छा ह्याच राहतील की ज्या दिशेने भारत देश वाटचाल आता खेळामध्ये करतो आहे आणि ज्या अपेक्षा आहे आपल्या की देशातले खेळाडू हे पुढे गेले पाहिजे, ऑलिम्पिक्सपर्यंत पोहोचले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्वतःचं आरोग्य फिट ठेवण्यासाठी प्रत्येकाने हेल्थ कॉन्शियस असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गेममध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. आपल्या आपल्या परीने जसं शक्य होईल पण मैदानात उतरणं गरजेचं आहे. तर माझ्याकडनं ह्या शुभेच्छा आहे की देशातला तरुण हा समृद्ध झाला पाहिजे, त्याच्या माध्यमातून आपला देश हा विकसित झाला पाहिजे. त्या शुभेच्छा माझ्या सगळ्या युवकांना आहे आणि त्याचबरोबर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना पण माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहे. ईश्वरचरणी माझी एवढीच प्रार्थना राहील की त्यांच्या घरी सुख समृद्धी लाभो. फार तफावत या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी रेट दिला जातो पण व्यापारी फार मोठ्या प्रमाणात या संदर्भामध्ये मी आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्या आधी पण 15-20 दिवस आधी पण मी आपल्या यांच्याशी बऱ्हाणपूर कलेक्टरांशी पण मी बोलली होती या विषयावर आणि आपल्या कलेक्टरांशी पण बोललेली होती या विषयावर की बाबा की आपण हे जे बोर्ड आहे, बनाना बोर्ड आहे, याच्यावर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण की सडनली भाव एवढे डाऊन केले जातात तिथे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि जळगावच्या बाजूने पण आणि बऱ्हाणपूरच्या बाजूने पण दोघं कलेक्टर त्या सगळ्या चार्टवर लक्ष ठेवून आहे आणि मी पण प्रयत्न करते आहे की सरकारच्या माध्यमातून आपण केळीच्या भावामध्ये कसं लक्ष घालून तो व्यवस्थित मॉनिटर करू शकतो की जेणेकरून व्यापाऱ्यांवर पण नियंत्रण आपल्याला राहील की जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. तर याच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे आणि कलेक्टर ते पण त्यांच्या लेवलवर व्यापाऱ्यांशी बोलून त्यांच्यावर जर असं काही दिसत असेल तर कारवाई करायचे पण आदेश कलेक्टरांनी काढलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.